गुड मॉर्निंग. आजपासून आपण एका नवीन प्रकरणाला सुरुवात करीत आहोत आणि ते प्रकरण म्हणजे बाजाराचे प्रकार. आपल्याला सगळ्यांनाच बाजार ही जी संकल्पना आहे ही संकल्पना माहिती आहे. आपण प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या कारणाने कुठल्या ना कुठल्या निमित्ताने या बाजारामध्ये जात असतो, बाजारामध्ये प्रवेश करीत असतो. आणि बाजार हा आपल्या नित्य परिचयाचा असा आहे. याचबरोबर एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा की आपण हे जे प्रकरण पाहतो आहे तर हे प्रकरण सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे या टॉपिकमधलं हे आपलं शेवटचं प्रकरण आहे. याच्यानंतर आपण जे पुढचे प्रकरण पाहणार आहे निर्देशांक किंवा त्या पुढचे जे बाकीचे प्रकरणं आहेत तर हे सर्व प्रकरणं हे स्थूल अर्थशास्त्राच्या दृष्टीने स्थूल अर्थशास्त्र जे आहे त्या ज्ञानशाखे अंतर्गत आपल्याला ते बघायचे आहे. मग बाजाराचे जे प्रकार आहेत हे बाजाराचे प्रकार, बाजार म्हणजे काय, बाजाराचे प्रकार कोणकोणते आहेत, या सर्व गोष्टींची चर्चा, या सर्व गोष्टींचा अभ्यास, या सर्व गोष्टींचा उहापोह आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. मी तुम्हाला आधीच म्हटलं की आपल्या सर्वांना बाजार हा शब्द काही नवीन नाही आहे, बाजार ही संकल्पना काही नवीन नाही आहे. मार्केट ज्याला आपण म्हणतो, आपण पटकन व्यवहारामध्ये देखील म्हणतो करबा कुठे गेला होता, काही नाही बाजारामध्ये जाऊन आलो. किंवा आपल्याला जर भाजी बाजारात जायचं असेल, भाजी आणायची असेल, पटकन आपण जातो बाजारामधून भाजी आणतो. किंवा अन्य काही वस्तू आणायच्या असतील आपण म्हणतो बस आलो आत्ता एक 10 मिनिटात बाजारामध्ये जाऊन येतो. मग आता ज्यावेळी आपण म्हणतो की भाजी आणतो आहे किंवा काही वस्तू आणण्यासाठी म्हणून बाजारामध्ये जाऊन येतो आहे, त्यावेळी आपण जो बाजाराचा अर्थ धरलेला आहे किंवा ज्या संदर्भामध्ये आपण बाजार हा शब्द वापरलेला आहे तो अर्थ आणि अर्थशास्त्रीय बाजार हा अर्थ थोडासा भिन्न आहे, थोडासा वेगळा आहे. आपण ज्यावेळी म्हणतो की मी आत्ता 10 मिनिटात बाजारामध्ये जाऊन येतो किंवा अमुक एक वस्तू आणायची तर बाजारामध्ये जाऊन आणतो, त्यावेळी आपण बाजार जो आहे हा आपल्या डोळ्यासमोर येतो की त्या ठिकाणी काही विक्रेते आहेत, काही ग्राहक आहेत, काही दुकानं आहेत आणि त्या दुकानांमध्ये आपण जातो आहे आणि आपण तो जी वस्तू आपल्याला पाहिजे आहे ती वस्तू आपण विकत घेतो आहे. आणि अशा अनेक दुकानांचा समूह आपल्याला त्या जागेवर, विशिष्ट अशा जागेवर आपल्याला दिसतो, म्हणून आपण म्हणतो की बाबा मी बाजारामध्ये जातो आहे म्हणून. म्हणजे नेमकी ज्यावेळी आपण मी बाजारामध्ये जातो आहे हा व्यवहारामध्ये आपण बोलतो आहोत. बाजार या शब्दाविषयी, या संकल्पनेविषयी ज्यावेळी आपण बोलतो आहोत सर्वसामान्यपणे, त्यावेळी आपल्या डोक्यामध्ये बाजार ही जी संकल्पना आहे, बाजार ही संकल्पना किंवा बाजार हा शब्द जो आहे तर हा शब्द समजा भाजी बाजार या अर्थाने असेल किंवा कपड्यांचा जो बाजार असेल त्या संदर्भात असेल किंवा किराणा बाजार असेल त्या संदर्भामध्ये असेल. आणि त्या संदर्भामध्ये असताना आपण त्यातही आणखी विशिष्ट हे करतो आहे की अशी निश्चित अशी एखादी आपण जागा सांगतो आहे, निश्चित अशी एखादी आपण जी जागा आहे ही जागा ठरवतो आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण बाजार ही संकल्पना वापरतो. म्हणजे साधारणतः ज्यावेळी आपण बाजार हा शब्द वापरतो आहे, बोलतो आहे आणि हे कॉमन देखील आहे, साहजिक आहे, प्रत्येकजण या पद्धतीने व्यवहारामध्ये बोलत असताना बाजार या शब्दाचा अर्थ आता मी ज्या पद्धतीने सांगितलेला आहे त्याच पद्धतीने गृहीत धरतो, त्याच पद्धतीने त्याला अभिप्रेत असतो. आणि म्हणूनच आपण मग जो बाजार हा शब्द वापरतो तर त्याची
नेमकी आपण काय मनामध्ये त्याची आपण हे केलेलं आहे, संकल्पना आहे आपल्या मनामध्ये. तर सामान्यतः बाजार हा जो शब्द आहे, तर हा शब्द एखादं विशिष्ट ठिकाण असेल किंवा विशिष्ट स्थळ असेल. उदाहरणार्थ आपण म्हणतो किंवा बुलढाण्याचा जो बाजार आहे आमचा, हा कारंजा चौकामध्ये आहे, किंवा कारंजा चौकामधले जे दुकानं आहेत त्याच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर त्याला आपण बाजार लाईन असं देखील म्हणतो. मग ज्यावेळी आपण हा शब्द वापरतो आहे बाजार लाईन, किंवा ज्यावेळी बाजाराबद्दल आपण बोलतो आहे, त्यावेळी आपल्या डोक्यामध्ये बाजार म्हणजे विशिष्ट ठिकाण किंवा विशिष्ट स्थळ आहे की ज्या ठिकाणी सेवांची खरेदी आणि विक्री, वस्तूंची खरेदी आणि विक्री केली जाते. आपण हा व्यावहारिक अर्थाने, व्यवहारामध्ये हा शब्द या अर्थाने वापरतोय. बाजार आपल्या डोळ्यासमोर अशी विशिष्ट जागा आहे, विशिष्ट ठिकाण आहे की जिथे अनेक दुकानदार आहेत, अनेक ग्राहक आहेत, अनेक विक्रेते आहेत आणि तिथे वस्तूंची, सेवांची खरेदी आणि विक्री केली जाते. परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अर्थशास्त्रामध्ये मात्र बाजार ही जी संकल्पना आहे, तर अर्थशास्त्रामध्ये बाजार ही संकल्पना थोडीशी विस्तृत स्वरूपाची आहे. त्याला एक नेमका असा विशिष्ट असा अर्थ आहे आणि तो अर्थ देखील आपल्याला पाहणं अत्यंत आवश्यक आहे. अर्थशास्त्रामध्ये ज्यावेळी आपण बाजार म्हणतो, तर त्यावेळी अर्थशास्त्रामध्ये बाजार ही संकल्पना वापरताना कुठलीही एखादी अशी विशिष्ट जागा नाही, कुठलंही एखादं असं विशिष्ट ठिकाण नाही, असं एखादं विशिष्ट स्थळ नाही की ज्या ठिकाणी विक्रेते आणि ग्राहक हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एकमेकांच्या संपर्कामध्ये येतात. असं काहीच नाही आहे त्यांचं, किंवा ते आलेच पाहिजे एकमेकांच्या संपर्कात असं नाही आहे. आपण विचार करताना तर आताचा जर विचार केला, अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण आता बाजाराचा विचार केला, तर आपल्या असं लक्षात येते आहे की आपण आता बाजाराची संकल्पना जी आहे ती खऱ्या अर्थाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यापक झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने आपण देखील आता त्या बाजारामध्ये समाविष्ट झालेलो आहोत. कारण आज आपल्याला एखादी वस्तू जर पाहिजे असेल, तर आपण मुंबईहून नुसतं ऑनलाईन ती वस्तू बोलवू शकतो. मग आता मुंबईहून फोनवरून ऑनलाईन ती वस्तू बोलावणं हा देखील एक बाजारच झालेला आहे. कारण ती वस्तू आपल्याला पाहिजे आहे म्हणजे आपण त्याची खरेदी केली आहे, जो आपल्याला ती वस्तू पाठवणार आहे त्याने ती विक्री केलेली आहे. म्हणजे मग बाजारामध्ये खरेदी विक्री होणं हे अपेक्षित आहे. बाजारामध्ये खरेदी विक्री होणं अपेक्षित आहे, परंतु अशी विशिष्ट एखादी कोणती जागा नाही की ज्या ठिकाणी प्रत्यक्षपणे त्यांचा संबंध येतो म्हणून. आता वास्तविकता आपण ॲमेझॉनवरून किंवा मैत्रेवरून बऱ्याच वस्तू घेतो, बोलावतो, परंतु आपण त्या ॲमेझॉनचा जो मालक असेल, मैत्रेचा जो मालक असेल, त्याचं तोंड देखील आपण पाहिले नाही आहे, त्याला आपण पर्सनली ओळखत नाही किंवा तो देखील आपल्याला पर्सनली ओळखत नाही. म्हणून असं आपण म्हटलेलं आहे की ज्यावेळी आपण बाजारी संकल्पना वापरतो आहे, ज्यावेळी आपण बाजारी संकल्पना म्हणतो आहे, तर त्यावेळी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करताना प्रत्यक्षामध्ये त्यांचा आपला संबंध आलाच पाहिजे असं नाही आहे. प्रत्यक्षपणे त्यांचा आणि आपला संबंध आलाच पाहिजे असं नाही आहे. केवळ सेवांची, वस्तूंची देवाणघेवाण झाली पाहिजे, खरेदी विक्री झाली पाहिजे आणि खरेदी विक्री होऊन एकच किंमत प्रस्थापित होण्याची प्रवृत्ती ही बाजारामध्ये होत असते. म्हणून बाजाराची व्याख्या करताना आपण पुन्हा एकदा पहा की बाजाराची जी व्याख्या आहे, तर ही बाजार अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून, बाजाराची व्याख्या म्हणण्यापेक्षा आधी आपण बाजार अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून कशाला म्हणतो, तर अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण बाजार जो शब्द आहे, बाजारी संकल्पना जी आहे, तर ती म्हणत असताना, ती त्या संकल्पनेचा अर्थ पाहत असताना एक गोष्ट आपल्या अशी लक्षात येते आहे की अर्थशास्त्रामध्ये बाजार म्हणजे एखादं असं विशिष्ट ठिकाण, एखादी अशी विशिष्ट जागा, एखादं असं विशिष्ट स्थळ नाही की ज्या ठिकाणी विक्रेते आणि ग्राहक, खरेदीदार आणि विक्रेते यांचा प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे ते एकमेकांच्या संपर्कात येतात आणि त्यांची वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होते. परंतु कुठे होते ती? कुठेही होऊ शकते, कुठेही होऊ शकते. असं विशिष्ट ठिकाण नाही आहे की त्या विशिष्ट ठिकाणावरच त्यांची आपली ओळख होईल, त्यांचा आपला प्रत्यक्ष संबंध येईल किंवा अप्रत्यक्षपणे त्यांची आपला संबंध येईल, नाही. तर अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बाजार म्हणजे तोच बाजार आहे की ज्या ठिकाणी कुठलाही असा विशिष्ट भूभाग नाही की त्या विशिष्ट भूभाग नव्हे, तर ज्या ठिकाणी
खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे ते एकमेकांच्या संपर्कात येतात आणि वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करतात, देवाणघेवाण करतात. असा याला आपण बाजार असं म्हणतो अर्थशास्त्रामध्ये. मग बाजाराची व्याख्या जी आहे, ही बाजाराची व्याख्या पाहत असताना कुर्नो नावाचा अर्थशास्त्रज्ञ आहे. हा जो कुर्नो नावाचा अर्थशास्त्रज्ञ आहे, तर कुर्नो या अर्थशास्त्रज्ञाने बाजाराची व्याख्या सर्वप्रथम केलेली आहे आणि ती व्याख्या आज देखील आपण त्याच्याच व्याख्येचा अभ्यास जो आहे हा अभ्यास करत असतो. मग तो कुर्नो काय म्हणतो, तर तो कुर्नो असं म्हणतो आहे की कुर्नो या अर्थशास्त्रज्ञाच्या मतानुसार, म्हणजे कुर्नोनी व्याख्या मांडताना असं म्हटलेले आहे की ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्री केली जाते, ज्या स्थळी वस्तूची खरेदी विक्री केली जाते, अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नसून, तुम्हाला आधीच मी सांगितलं होतं की अर्थशास्त्रामध्ये काय नेमका त्याचा दृष्टिकोन आहे, तर कुर्नोनी असं म्हटलेलं आहे की ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी आणि विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नसून, अशी एखादी विशिष्ट कोणतीही जागा म्हणजे बाजार नसून असा संपूर्ण भूप्रदेश आहे, म्हणून मग जागतिक बाजार, आजकाल जागतिक बाजार ही देखील संकल्पना खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. तर मग असा संपूर्ण जो हे आहे भूप्रदेश आहे, असं म्हटलेलं आहे की बाजार म्हणजे काय आहे, तर बाजार म्हणजे अशी एखादी विशिष्ट जागा नव्हे की ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी आणि विक्री होते, अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नव्हे, तर संपूर्ण भूप्रदेश की ज्यात खरेदीदार आणि विक्रेते, ग्राहक आणि विक्रेते यांचा परस्परांशी इतका जवळचा संबंध असतो की ज्यामुळे एकाच वस्तूची किंमत सर्वत्र प्रस्थापित होईल. आधीच मी तुम्हाला सांगितलं की शेवटी बाजाराची जी संकल्पना आहे, या बाजाराचा मूळ उद्देश काय आहे की एकसारखी किंमत जी आहे, ही एकसारखी किंमत प्रस्थापित होणं. एकसारखी किंमत जी आहे, तर या एकसारखी किंमत प्रस्थापित होण्याची जी प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती बाजाराची असते. आता पुन्हा एकदा पहा की कुर्नोनी काय व्याख्या सांगितलेली आहे, तर ऑगस्ट कुर्नो जो आहे तो असं म्हणतो की ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी आणि विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नसून, ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी आणि विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नसून असा संपूर्ण भूप्रदेश की ज्यात खरेदीदार आणि विक्रेते यांचा परस्परांशी इतका जवळचा संबंध येतो की त्यामुळे एकाच वस्तूची किंमत ही सहज आणि लवकर प्रस्थापित होण्याची प्रवृत्ती असते. मग यांचा आपण काय म्हटलेलं आहे की त्यांचा एकमेकांशी संपर्क येतो, जवळचा संपर्क येतो, परंतु तो संपर्क प्रत्यक्षपणे येतो का? नाही. कधी फोनवरून येतो, कधी पत्राद्वारे येतो, कधी SMS द्वारे येतो. आता SMS द्वारे वगैरे देखील आपण ऑनलाईन जो बाजार आहे तो पटकन होऊन जात असतो. तर अशा प्रकारे बाजाराची जी संकल्पना आहे तरी सांगितली जाते. आणि बाजार हा संभाव्य ग्राहक आणि संभाव्य विक्रेते, बाजार म्हणजे काय आहे थोडक्यात, कशाला म्हणतो आपण बाजार, तर बाजार म्हणजे संभाव्य ग्राहक आणि संभाव्य विक्रेते जे आहेत, तर हे संभाव्य ग्राहक आणि संभाव्य विक्रेते यांचे परस्परांशी असलेले जाळे म्हणजे बाजार होय. मग बाजार अस्तित्वात येण्यासाठी काही गोष्टी या अत्यंत आवश्यक असतात. कोणकोणत्या त्या गोष्टी आवश्यक असतात ते आपण पाहूया. तर सगळ्यात पहिले जे आहे, काही गोष्टी ज्या आहेत, या काही गोष्टी बाजार अस्तित्वात येण्यासाठी आवश्यक असतात. त्यातली पहिली आहे ग्राहक आणि विक्रेते. पहिली जी आहे ती आहे ग्राहक आणि विक्रेते. दुसरा आहे वस्तू किंवा सेवा.
यांची खरेदी विक्री असते. नंतर आहे वस्तूची किंमत. नंतर काय आहे वस्तूची किंमत झाल्यानंतर मग आहे ग्राहक आणि विक्रेते यांच्यातील जवळचा संबंध. यांच्या जवळचा संबंध आहे ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये. आणि नंतर आहे बाजार विषयक ज्ञान. नंतर काय आहे बाजार विषयक जे ज्ञान आहे तर हे बाजार विषयक ज्ञान असं आपण सांगू शकतो. म्हणजे आता पहा ही जी आपण बाजार ही जी संकल्पना म्हटलेली आहे तर अर्थशास्त्रामध्ये बाजार ही संकल्पना कार्यान्वित होण्यासाठी किंवा अर्थशास्त्रामध्ये ज्याला बाजार असं आपण म्हणणार आहे तर त्या ठिकाणी या ज्या 5 गोष्टी आहेत या 5 गोष्टी असणं अत्यंत आवश्यक आहे. याला बाजाराची वैशिष्ट्ये असं म्हटलं तरी चालेल. या ज्या 5 गोष्टी आहेत या 5ही गोष्टी असणं अत्यंत आवश्यक आहे. उदाहरणार्थ पहा कोणकोणत्या आहेत. पहिला आहे ग्राहक आणि विक्रेते, दुसरा आहे वस्तू आणि सेवा यांची खरेदी विक्री, तिसरा आहे वस्तूची किंमत, चौथा आहे ग्राहक आणि विक्रेते यांच्यात जवळचा संबंध आणि पाचवा आहे बाजार विषयक ज्ञान. आता एक एक पाहू आपल्या म्हणजे लक्षात येईल. सगळ्यात पहिले म्हटलेलं आहे की ज्या ठिकाणी आपल्याला बाजार ही संकल्पना आपण ज्यावेळी मांडतो आहे अर्थशास्त्रामध्ये ज्यावेळी आपण बाजार म्हणतो आहे त्यावेळी तिथे ग्राहकही असले पाहिजे आणि विक्रेतेही असले पाहिजे. मग त्यांनी मागणीही केली पाहिजे आणि त्या मागणीचा पुरवठ्याद्वारे त्याला प्रतिसाद देखील दिला गेला पाहिजे. म्हणजेच याचाच अर्थ असा की बाजारामध्ये केवळ ग्राहक असून चालणार नाही किंवा घेणारेच केवळ मागणी केलेली आहे असं चालणार नाहीये तर ग्राहकांबरोबर विक्रेते देखील असणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी विक्रेते देखील आवश्यक आहे. दोघंही असणं आवश्यक आहे. नाही तर नुसतं आपण माल आणून ठेवून दिलेला आहे विक्रेते खूप आहे परंतु कोणी जर ग्राहकच आला नाही तर बाजारामध्ये ती संकल्पना बाजार होणार नाहीये. नुसते विक्रेत्यांनी माल आणून ठेवलेला आहे आणि ग्राहक जर कोणीच आला नाही तर त्या ठिकाणी अजिबात ती संकल्पना होणार नाही आहे बाजार म्हणून. मग बाजार ही संकल्पना अस्तित्वात येण्यासाठी ग्राहकही असले पाहिजे आणि विक्रेतेही असले पाहिजे. दोघंही असणं आवश्यक आहे. केवळ एकटा ग्राहक असून चालणार नाही किंवा एकटा विक्रेता असून चालणार नाही. दोन्ही ज्या गोष्टी आहेत या दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. म्हणजे दुसऱ्या अर्थाने बाजारामध्ये मागणीही असली पाहिजे आणि पुरवठाही असला पाहिजे. लोकांनी मागणी देखील करायला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्या केलेल्या मागणीला वस्तूचा पुरवठा देखील झाला पाहिजे. नंतर दुसरं जे आहे ते आहे वस्तू आणि सेवा यांची खरेदी विक्री. बाजारामध्ये खूप लोक आलेले आहे, ग्राहक आहेत, विक्रेते आहे असा आपण विचार केला परंतु त्यांनी जर त्यांचा मालच आणलेला नसला बाजारामध्ये जर मालच आणलेला नसता वस्तू वस्तू म्हणा सेवा या आणल्याच नाही आहे नुसते लोक उभे आहे दुकानं रिकामे आहे दुकानदार तर दुकानांमध्ये आहे बसलेले आणि काहीही ग्राहक देखील येऊन राहिलेले आहे पण ग्राहकांना तिथे जर पुरवठा दिसतच नाही आहे वस्तू दिसतच नाही आहे तर तो बाजार होईल का? तो बाजार होणार नाही. म्हणजे ज्या ठिकाणी आपण बाजारी संकल्पना म्हणतो आहे त्या ठिकाणी वस्तू आणि सेवा यांची खरेदी विक्री होणं आवश्यक आहे. ग्राहकांनी ज्या त्यांना वस्तू पाहिजे आहेत ज्या सेवा पाहिजे आहे त्या मागितल्या पाहिजे
आणि त्या मागितलेल्या सेवा ह्या त्या वस्तू आणि सेवा यांचा पुरवठा त्या पुरवल्या पाहिजे. कोणी पुरवल्या पाहिजे? विक्रेत्यांनी पुरवल्या पाहिजे. म्हणजेच बाजारामध्ये खरेदी आणि विक्री, वस्तूची खरेदी आणि विक्री दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे. केवळ एकच गोष्ट होऊन चालणार नाही, तर दोन्हीच्या दोन्ही गोष्टी देखील झाल्या पाहिजे. केव्हा होतील या? ज्यावेळी तिसरा जो हा भाग आहे, वस्तूची किंमत अत्यंत महत्वाचा असा घटक आहे बाजारामधला. बाजारामधला हा अत्यंत महत्वाचा असा घटक आहे. वस्तूची जर सॉरी वस्तूची जर किंमत असेल, वस्तूची जर किंमत असेल तरच त्या किमतीनुसार ग्राहक मागणी करतो आणि त्या किमतीनुसारच मग विक्रेता देखील किंवा उत्पादक देखील पुरवठा करत असतो. म्हणजे वस्तूची किंमत ही अत्यंत महत्वाचा असा भाग आहे. नाहीतर समजा आपण असा विचार केला, आपल्याला किंमतच माहीत नाही आहे आणि आपण गेलो आणि म्हटलं किंवा आम्हाला एक वॉशिंग मशीन घ्यायची आहे, म्हणून ओनिडाची वॉशिंग मशीन घ्यायची आहे. तिथे आपण गेलो, तिथे गेल्यानंतर दुकानदार देखील आहे, त्यांनी आपल्याला ती दाखवली वगैरे हे ते, आणि आपण ती लगेच घेऊन येणार आहे का? नाही. तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत माहिती नाही आहे, जोपर्यंत आपल्याला त्याची किंमत माहिती नाही आहे तोपर्यंत आपण त्याची खरेदी करू शकणार नाही आहे. आणि त्याची जर किंमत माहीत नसेल तर दुकानदार देखील विक्री करू शकणार नाही आहे. म्हणून खरेदी विक्रीसाठी वस्तूची किंमत हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. वस्तूची किंमत असणं अत्यंत आवश्यक आहे. जर वस्तूची किंमत जर त्या ठिकाणी सांगितल्या गेली असेल, वस्तूची किंमत जर निर्धारित झाली असेल, वस्तूला जर त्या किंमत असेल तरच त्याची खरेदी किंवा विक्री होऊ शकते, अन्यथा त्याची खरेदी विक्री होऊ शकत नाही. आणि ज्या ठिकाणी मग खरेदी विक्री होणार नाही त्याला आपण बाजार संकल्पना म्हणणार नाही. म्हणून बाजार संकल्पनेसाठी एक ग्राहक असणं आवश्यक आहे, विक्रेते असणं आवश्यक आहे, वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर वस्तूची जी किंमत आहे तर ही वस्तूची किंमत देखील निश्चित असणं, निर्धारित असणं आवश्यक आहे, ठरवलेली असणं आवश्यक आहे. नंतर आहे ग्राहक आणि विक्रेते यांच्यात जवळचा संबंध. बाजाराचं आणखी एक महत्वाचं हे वैशिष्ट्य सांगितलं जाते की ग्राहक आणि विक्रेते जे आहेत तर या ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये त्यांच्यामध्ये परस्पर संबंध असला पाहिजे. आणि तो सुद्धा कसा असला पाहिजे? तो जवळचा असला पाहिजे. आता परस्पर संबंध असला पाहिजे, जवळचा असला पाहिजे म्हणजे एकमेकांशी प्रत्यक्ष संबंध असला पाहिजे हे अपेक्षित नाही. एकमेकांचे आपण तोंडच पाहिले पाहिजे आणि एकमेकांच्या जवळच गेलं पाहिजे हे देखील आवश्यक नाही. तर पत्रोत्तराद्वारे म्हणा, आता हल्लीच्या काळामध्ये पत्रोत्तर राहिले नाहीये, टेलिफोनिक जो आहे तो कॉन्टॅक्ट म्हणा किंवा SMS द्वारा म्हणा किंवा आताच्या याच्याप्रमाणे ईमेलद्वारा म्हणा, याच्या ऑनलाईन म्हणा, जे ऑनलाईन मार्केटिंग आहे ते, तर त्यांच्यामध्ये आपला काय होतोय, विक्रेते आणि ग्राहक यांच्यामध्ये आपला खूप जवळचा संबंध निर्माण होत असतो. आणि जोपर्यंत हा जवळचा संबंध निर्माण होणार नाही, प्रत्यक्ष संबंध निर्माण होणार नाही, तोपर्यंत बाजारी संकल्पना खऱ्या अर्थाने लागू होत नाही. खऱ्या अर्थाने ती संकल्पना लागू होतच नाही. म्हणून त्यांच्यामध्ये ग्राहक आणि विक्रेते किंवा ज्यांना वस्तू खरेदी करायची आहे, सेवा खरेदी करायची आहे आणि ज्यांना विकायची आहे त्यांच्यामध्ये परस्पर संबंध, आणि तो परस्पर संबंध सुद्धा कसा पाहिजे तर जवळचा पाहिजे. जवळचा पाहिजे याचा अर्थ मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की त्यांची प्रत्यक्षपणे भेट झालीच पाहिजे, प्रत्यक्षपणे ते एकमेकांच्या जवळ आलेच पाहिजे असं नाही आहे. तर अप्रत्यक्षरित्या का होईना परंतु त्यांचं एकमेकांशी परस्पर संबंध जो आहे हा परस्पर संबंध निर्माण होणं आवश्यक आहे. आणि नंतर आहे बाजार विषयक ज्ञान. विक्रेता आणि ग्राहक या दोहोंना देखील बाजाराविषयीचं जे ज्ञान आहे की बाजारामध्ये किती माल आहे, वस्तूच्या किमती किती आहे, ग्राहक किती आलेले आहे, या सर्व गोष्टींचं ज्ञान हे ग्राहकालाही असणं आवश्यक आहे, विक्रेत्यालाही असणं आवश्यक आहे. की अमुक एक वस्तूला किती मागणी आहे, अमुक एक वस्तूचा किती पुरवठा आहे, किती लोक ते घेऊ इच्छितात, व या सर्व गोष्टींचं त्याला उत्पादन वेळ किती आलेला आहे, काय आहे, त्या वस्तूचे गुणधर्म कोणते आहे, त्या वस्तूमध्ये
कुठल्या कुठले वैशिष्ट्य आहे, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या विक्रेता आणि ग्राहक या दोहोंनाही असणं आवश्यक आहे. म्हणजे त्यांना बाजारविषयक ज्ञान आवश्यक आहे. बाजारामध्ये या सर्व वैशिष्ट्यांचा समावेश हा होत असतो आणि अशा रीतीने बाजार ही संकल्पना पूर्ण होते. उद्या आपण आता बाजाराचे वर्गीकरण बघू.